तर जय शंभू नारायण. मी वरुण गोंजारी Y2 केदारनाथ सायकलवर चाललो आहे. आज 19 मे 2024. काल हसनपूर म्हणून आपण इथं पोचलो होतो आणि काल आपण अखंड किसान बल ह्या कार्यालयामध्ये आपण UPमध्ये थांबलो होतो. तर रितेश त्यागेजी यांनी आपली इथं सोय वगैरे केली. हे जे रितेश त्यागेजी आहेत हे आपले अखंड किसान बल UP याचे अध्यक्ष आहेत ते. तर त्यांनीच माझी इथं राहायची वगैरे सोय केली आणि असं नाही की बाबा कुठं पण मला असं ठेवलं. एकच चांगल्या ठिकाणी बघा, तुम्ही बघू शकता. मला बॅक कॅमेरा दाखवतो का, इथं वगैरे माझी राहायची सोय वगैरे केली होती. बाहेर मी सायकल पण लावली माझी बघा, आणि नुसतीच राहायची नाही तर माझी खायची पण सोय केली. तर त्याची खरंच मनापासून धन्यवाद. तर आता आतनं आपलं पुढचा प्रवास आपण चालू ठेवतोय. तर बघा, हे जे ना आपले आगे का आपके आगमन का धन्यवाद. इथूनच आत मी राहिलो होतो. आतमध्ये खूप आत्ता छोटी गल्ली दिसते, पण आतमध्ये खूप सारं मोठं होतं. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मला बेड वगैरे त्यांनी चांगलं दिलं होतं. काही जेवायला पण त्यांनी दिलं मला चांगलं. आता आपली सायकल पॅकिंग करतोय. आता आपण चाललोय पुढे. तर गल्लीतून असं रोडला आलो आपण. आता आपल्याला हे असेच रोड लागणार आहेत. आता हायवे वगैरे काय नाही आहे. हे असंच आपल्याला सगळं जायला लागणार आहे. आता आपल्याला हळूहळू जायला पाहिजे. ठीक आहे, चला. सकाळ सकाळ नारळ पाणीपासूनच सुरुवात केली आपण. ठीक आहे, मस्त, काय विषय नाही. आता असा रोड लागला आपल्याला, डबल रोड. ठीक आहे, विषय नाही. ह्यात इथं येते जराशी चांगली सायकल चालवतो आपल्याला. चला, आता आपण आलोय असं बऱ्यापैकी बाहेर. तर इथं बघा, आता सगळं जंगलच आहे. आता आपल्याला असे जंगल एरियाच लागणार असं. आणि वातावरण पण थंड आहे. इथं ऊन आहे पण हवा थंड आहे. तर आपल्याला आता हे सगळं आता असंच लागणार पुढं. चला, त्याने चाललो होतो इकडे बघा मागं. शंभो, इथं ज्यूस प्यायला थांबलो जराचा. बनाना ज्यूस. हे सायकल लावली आपली इथं. कॅनल आहे केवढा मोठा आहे बघा. इथं या स्कूलमध्ये आपण असं आलोय. तर आपली सायकल वगैरे लावली. खुल्या ह्याच्यात आपण थांबलोय. जेवलो नाही तर जेवायचं नाही असं काय झालं. आपलं आसपास पण काय नाही आहे. ठीक आहे. तर आंघोळ वगैरे सगळं केले आपण. आता 4 वाजता निघायची तयारी. आपण इथंच झोपलो होतो. इथंच झोपलो होतो. सायकल जेवण वगैरे काही केलं नाही आपल्याला. आसपास भेटलं पण नाही. आसपास फक्त समोसे वगैरे तसलं भेटताना आपण ते काय तसलं खात नाही. आता पुढे जाऊन बघू, एखादा रेस्टॉरंट किंवा धाबा भेटेल तर तिथं खाणार आहे आपण. हे बघा, ही स्कूल आहे. जी मागं स्कूल दिसते इथंच थांबलो होतो आपण. काम चाललं आहे शाळेचं. दुपारचं डेस्टिनेशन होतं, तिथून आता पुढं आलो आहे आपण. खूप पुढं आलो आहे. बघा, जी ज्यूस वगैरे पण पिला आपण. रेकॉर्ड नाही करू शकलो. तर भावांनो, किती माणसं इतकी चांगली आहेत ना, तुम्हाला मी काय सांगू. मी आता इथं पोल्युशन फ्रीमध्ये आलो. इथं बघा चार्जिंगच्याच गाड्या बघा, तुम्हाला दिसेल बघा. ही आली चार्जिंगची गाडी. हां, माझ्या पुढं आली चार्जिंगचीच गाडी आली. हां, इथं इतकं पोल्युशन फ्री आहे ना. आणि इथं ऊन आहे, पण ऊन जरी असलं तरी थंड वातावरण आहे. दुपारचं सुद्धा इथं गार लागतं. खरंच यार, माणसं चांगली आहे तिथली. ठीक आहे, चाललोय पुढं आता आपण. जाऊया. काय खाल्लं होतं आपण म्हणून आता इथं एक शुद्ध शाकाहारी ढाबा बघा. तर आता मॅगी घेतली आहे, कारण की ढाबा चालू व्हायला अजून वेळ आहे. त्याला मध्ये पटकन काहीतरी असं तर दे. तर ती मॅगी दिली भाऊनी. तर मॅगी खायची आणि पुढं जायचं. नाश्ता करून निघालोय आता पुढं आपण. साडेसात वाजलेत आणि आपल्याला अजून एक 18 ते 21 किलोमीटर जायचं आहे. मग आपण इथे थांबणार आहे. चला. तर आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो आहे. तर मागं तुम्हाला रोड दिसून तुम्हाला, आणि तिकडं मागं तर तुम्ही बघताला बघा, हे जे मंदिर आहे त्या मंदिरात आता बघा. इथं त्या साईडला सायकल लावली आपण तिकडं. आणि हे इथं आपण आपलं सगळं स्लिपिंगचं हे केलेलं आहे.
तर ठीक आहे, आता दुसरं काय आपल्याला ऑप्शन काय भेटला नाही आणि जे काय भेटलं तिथं आपण थांबायचं. तर इथनं पुढे गेलं तर खूपच आहे. तर आता उद्या आपली मेन चढाई चालू होणार आहे. बघू उद्याचा, आता उद्यापासून आपला प्रवास कसा होतो. हर हर महादेव.